1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातींमधील उपवर्गीकरणाला मान्यता देणारा ऐतिहासिक निर्णय दिला। या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली। या समितीने 16 मार्च 2026 रोजी आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला। त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती स्थापन करून हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। मात्र अनुसूचित जातीतील काही संघटना आणि आंबेडकरवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवलाय। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे काय आहेत आणि हा कायदा न्यायालयात बदलायचा असेल तर काय प्रक्रिया आहे, याविषयी निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर यांनी। पाहूयात। ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला। अनुसूचित जाती आणि जमातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला एक अधिकार देण्यात आला आणि जे अनुसूचित जाती आणि जमातीचे उपवर्गीकरण आहे ते राज्य सरकारने तो अधिकार वापरून करावा। आपण जर बघितलं तर त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने 16 मार्च 2026 रोजी एक अहवाल सादर केला, तो शासनाकडे सादर केला। त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या अहवाल जेव्हा शासनाकडे सादर केल्यानंतर शासनाने एक मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक समिती स्थापन केली आणि ह्या समितीला एक कार्य असं दिलं आहे की जे काय हरकती आणि निवेदनं येतील हे त्यांनी स्वीकारले पाहिजे। तर संपूर्ण राज्यामधून ज्या संघटना आहेत, आंबेडकरी संघटना असतील, अनुसूचित जातीतील जेवढ्या काही जाती असतील, त्यांनी काही हरकती नोंदविल्या। ह्या हरकती नोंदविल्याच्या नंतर ह्या हरकतीमध्ये नेमकं काय आहे, ज्या उपवर्गीकरण आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य सर आहेत। सर, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता सध्या आपण बघितलं तर जे काय संपूर्ण राज्यामध्ये उपवर्गीकरणाचा एक विषय चालू आहे, त्या उपवर्गीकरणाचा नेमकं असं अर्थ काय आहे, हे उपवर्गीकरण म्हणजे काय आहे हे आपल्या जनतेला तुम्ही स्पष्ट करून सांगा। आवाज इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना जय भीम। उपवर्गीकरण म्हणजे काय हे सुद्धा काही सामान्य लोकांना माहीत नाही, म्हणून ते पण आपण समजून घेतलं पाहिजे। उपवर्गीकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 जाती आहेत आणि त्या 59 जातीला 13% आरक्षण आहे, परंतु त्या 13%मध्ये विभागणी करून प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वेगवेगळं आरक्षण देणं, ह्याला म्हणतात उपवर्गीकरण। आणि यासाठी हे अधिकार राज्य सरकारला दिले। हे अधिकार अनुसूचित जाती जमातीचे जे आहे ते केंद्र सरकारकडे असावेत, असं बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये मत होतं। अनुसूचित जातीसंबंधी जातींना ॲड करणे लिस्टमध्ये किंवा बाहेर काढणे किंवा यासंबंधी कोणताही निर्णय घेणे हे राजकारण्यांनी प्रभावित होऊ नये असं स्पष्ट म्हटलं बाबासाहेबांनी, की त्यावर कुठलाही प्रभाव येऊ नये म्हणून हे अधिकार संसदेला असावे, राज्यांना त्यांनी अधिकार दिले नाही। परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निर्णय दिला, त्यामध्ये 6 न्यायाधीश एका बाजूला आणि बेला त्रिवेदी नावाच्या न्यायमूर्ती दुसऱ्या बाजूला, अशा रीतीचा बहुमताचा निर्णय 1 ऑगस्ट 2024ला आला। त्यांनी म्हटलं की उपवर्गीकरणाचे अधिकार राज्याला देता येतील अधिकार, पण करायचं असं काही त्यांनी म्हटलेलं नाही। परंतु महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरण करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर यांची समिती नियुक्त केली। बदर समितीने अहवाल सादर केला आणि त्यावर हरकती मागवल्या। यामध्ये प्रामुख्याने जो आक्षेप आहे तो आक्षेप आहे बाबासाहेबांच्या विचारांचं हनन होणं, किंवा बाबासाहेबांनी जे विचार मांडले त्या विचारांच्या विरुद्ध यांचे जे कार्य आहे ते पाऊल जाणं, याला आमचा विरोध आहे।